दर्यापूर अमरावती मार्गावर ट्रक आणि बसची भीषण धडक, 1 मृत्यू तर 7 गंभीर जखमी. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अमरावती मार्गावरील लखापूर फाट्याजवळ आज 30 जुलै गुरुवार रोजी पहाटे 6:30 वाजताच्या सुमारास ट्रक आणि प्रवासी बसमध्ये भीषण अपघात झाला. मुसळधार पाऊस सुरू असताना हा अपघात घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या अपघातात बसमधील 6 प्रवासी जखमी झाले असून ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला आहे व कंडक्टर यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की ट्रक आणि बसचा समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच रुग्णसेवक गोपाल अरबट, राहुल बुबर आणि पत्रकार किरण खोले, 108 ड्रायव्हर पोलीस अनिल आडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ट्रकमधील कंडक्टर श्याम महादेव बुटे हा वाहनात अडकून पडला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी पोलीस प्रशासन आणि रुग्णसेवकांनी अथक प्रयत्न केले. अखेर ट्रकमधून काढून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांकडून सर्व जखमीवर उपचार सुरू आहे. संबंधित बस ही दर्यापूरहून हिंगणघाटकडे जात होती अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातामुळे काही काळ दर्यापूर अमरावती मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. दुर्घटनाग्रस्त ट्रक आणि बस रस्त्याच्या कडेला हटविण्यासाठी पुढील प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने या भीषण अपघातात ट्रक कंडक्टर श्याम महादेव बुटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र ट्रक चालक आणि बस चालक कंडक्टर यांना गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. बस चालक गजानन पानिरे व कंडक्टर संजय वानकडे हे दर्यापूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास करीत आहेत. सदर अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.